उडी मार वासू वासू वसंती. तो करतो तसा कर ना स्टेप, जरा तुझी स्टेप वेगळीच आहेत. हा किरीश का गाणं किरीस का सुनेगा दिल ना दिया दिल ना दिया. त्यांनीच ठेवली होती. घोडा कोणी घ्या संजय राऊत, कोणी घ्या राज ठाकरे. आता तू सांग. संजय राऊत, राज ठाकरे. हा मला राज ठाकरे वाटतोय. राज ठाकरे. बाबा चला दिन झालेले सिद्ध्या कॉमन ठेव. चला बघू आता काय मॅच होते ती. सिद्ध्या 90-11 आमच्या टीमचं नाव. आपण येत नाही होणार लास्ट टाइम पण अंडर 90. बघ तू काय आहे सगळं कॅप्टन सगळ्यांचं झालं नाही. पनीर आहे पण टेक्स्चर का भारी आलंय पनीरला. अरे कोलसा नाही बाहेर टेक्स्चर असंच येतोय. रोमिल नसेल झालं ते. अरे हा पोच पोच भावा काय यार काय आहे भावा एक नंबर. 3 महिने झाले. हा चला आता आपण पाणी थंड आहे भरपूर तर जाऊन बघू कसं काय. आणि सो वेलकम बॅक गाईज, तुझी डमके ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही आहेत मलवली स्टेशनला आणि इथून आम्ही व्हिला बुक केलाय. लोकेशन माहित नाही. आम्ही 7 जण आहेत. 4 जण आलेले नाही होते 1 2 3 4 पण एक आमच्यातला थोडासा हे झाला. ट्रेन सुटली तर मागे राहिला 5 मिनिटं त्याच्यामुळे मागे जास्त लागते. सो तो लेट झाला त्याच्यामुळे आता आम्ही पुढे आलो. अति झोपेमुळे त्याची ट्रेन मिस झाली आहे. आता 2 जण पुण्याचेच आहेत ते तिकडनं येतील आणि मग आम्ही जात आहे. हा इथून जात आहे शोधत. तर चला आता ऋतिक तुम्हाला गाईड करेल. ऋतिक, रोमिल, सर्वेश आणि बाकीचे तिघे ते आल्यावर उपट्या सर्वे हा पर सगळं येईल याच्यात. अनफिल्टर येणार भाऊ ते आता काय होईल ते होईल. माणसाने नेहमी ऋतिक सारखा राहावा अनफिल्टर, पण नको तिथे लोकेशन तरी पाठव. आता आपण जाऊ इथून क्रॉस करून त्या साईडला. एक्झॅक्ट माहिती नाही तुला त्या साईडला आहे की तुम्हाला लेफ्टच जावं लागेल. लेफ्ट आहे. लेफ्ट कुठे या साईडला का या साईडला जायचं तू. लेफ्ट मारून परत राईट मारायला लागेल. तर चला आपण जाऊया आता. थोडासा काहीतरी सांगा ना मला प्लॅन कसा काय पुढचा. ही ट्रिप पूर्ण प्लॅन आमच्या वर्डम दादांनी केलेली आहे. हा. ओके, ते अजून घरात झोपलेले आहेत. त्यांनी आम्हाला लोकेशन पाठवलेलं आहे. ते लोकेशन आम्हाला भेटत नाहीये तरी चाललं आता बरोबर आहे. आमच्या- लोकेशन बरोबर आहे आपलं. आता तुम्ही जर सांगताय लोकेशन बरोबर आहे तर आपण लवकरात लवकर आपल्या हा म्हणजे 2.5 किलोमीटर आहे इथून. तसा पायी रस्ता आहे आपला 2.5 किलोमीटर आहे. आपल्याला त्यांनी सांगितलेलं रिक्षा घ्या काहीतरी करा पण नाही. आपला तो हे होता ना आपल्याकडे एक लाइफ में एंजॉय करना चाहिए, थोड़ा वॉकिंग भी करना चाहिए. हा वॉकिंग आहे थोडा म्हणजे असं 1 किलोमीटर ठीक आहे ना 3 किलोमीटर काय अति उत्साह. रिक्षा ना 20 रुपये पण नसते गेले. त्यांना म्हणा तुम्ही रिक्षा नाही आहे. सिद्धेश तर काय चालणार नाही तसंही. तर चला आपण आता इथं जाऊ. 2 किलोमीटर आहे वॉकिंग डिस्टन्स. आम्ही आमच्या बागेत अर्धा किलो गहू 2 किलो साखर आणलेली आहे. बस स्पीकर असून पण स्पीकरने काढला तू. ठीक आहे काय विषय नाही. आवाज आहे ना चांगला. थार रॉक्स लाव काय काय नाव काय डिवाइस कनेक्ट होते आधी सक्सेसफुली पेअर होत आहे. चार्जिंग आहे ना फुल चार्ज. हो लाव काहीतरी चांगलं पटकन. लागत पण नाही. कनेक्ट मस्त आहे मस्त. किरीश का गाणं
किरीस का सुना है दिल ना दिया दिल ना दिया दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो न का दिया ये बेटा आकी दुनिया में मेरा घर ये बेटा प्यार रखिया. तर फायनली आता आपण विलाच्या आतमध्ये पोहोचलो. हा आहे विला आणि इथंच हायवेलाच लागून टच आहे. हा एंट्री, हा विला आहे आणि इकडनं हा स्विमिंग पूल. आणि आता त्यांचा चेकआउट होईल, मग आपलं चेक इन होईल. हा काय काय होते रिॲक्शन कशी तुमची पहिल्यांदा बघून? पहिल्यांदा बघून असा म्हणजे फोटोमध्ये थोडासा वाटलेला की म्हणजे सुट्ट्या म्हणून पण असं नाही वाटत आहे. नाही बनवलं. बरोबर आहे, जसं दिलंय तसंच आहे, चांगलंच आहे. ऋतिक भाऊ, तुमची हॉनेस्ट रिव्ह्यू पाहिजे. कसं आहे पहिल्या क्षणी बघितल्यावर कसं वाटलं? क्रिकेट खेळण्यासाठी पण जागा आहे आणि स्विमिंग पूल आहे, छान असा विला पण आहे रात्रीसाठी झोपण्यासाठी. सकाळी हायवेवर ते वॉकिंगला जायचं. हायवे, मस्त व्ह्यू आहे. काय बोलतात, डोंगराच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात. डोंगराच्या सानिध्यात आहे का? मराठी आहे ना, ज्या ट्रॅफिक मध्ये अडकली तिला बोलव बाहेर, तिला बोल सुटले सिग्नल. आपले फेमस आमदार खासदार यांचा छान असा डायलॉग आहे, काय झाडी काय डोंगर काय पाणी काय विला. काय पाणी काय विला. त्याच्यामुळे आम्ही पोहोचलेलो आहे फायनली. हा सर, तुमची पहिली रिॲक्शन आहे? हवायला आलेली आहे त्यांना. नॉईज. तर असं आहे. तर आपल्या चेक ऑलरेडी ते हा इथं चालू होईल, ते पण तुम्हाला हे करू. त्यांना ग्राउंड हाच पीच आहे आणि इथून होईल आणि हा सीन आहे. तर आपण आता आधी त्यांचं चेकआउट होईल. त्यांचं ते 11पर्यंत त्यांचं चेकआउट, म्हणजे 11 वाजता चेकआउट होईल. त्याच्यानंतर 1 वाजेपर्यंत ते क्लीन करताना 1 वाजता आपल्याला देते. त्याच्यानंतर मग उद्या 11 वाजेपर्यंत आहे आपल्याकडे संडे, आणि त्याच्यानंतर आपण जाणार. जरा चांगलं होईल. अजून 3 जण आपली यायची बाकी आहे, ती येतील. आणि हा विला आहे इथून आतमध्ये, चांगला आहे दिसायला. ते विला चांगला आहे. आपण चांगलं फोटोशूट वगैरे करू. ते सध्या आपल्याला आता बाहेर काढलंय. या साधनाबद्दल खूप चर्चा आहे. काय चर्चा आहे? अतिशय रोमांचक सामना, रोमिल वर्सेस सर्वेश. ओ, लालबागचा विराट कोहली. हा ऋतिक फिरकी गोलंदाज, चक्री गोलंदाज. पाहूया काय करतोय. ए बघ, प्रॉपर डिफेन्स आहे, प्रॉपर डिफेन्स. तर चला आता मी तुम्हाला व्हिलाचा टूर दाखवतो की काय काय व्हिलाच्या आतमध्ये. तर ते बाहेरून असं व्हिला आहे, इथेच स्विमिंग पूल आहे आणि इथं खेळायचं असेल तर इथे क्लीन झालं आहे. आता आपण आतमध्ये एंटर करू. एंटर करताच हा किचन आहे इथं. तर इथून आतमध्ये एंटर केलं तर आपल्याला AC दिलं, बेड आहे आणि असे 3 BHK. तर मग इथे प्रत्येक बेजला एक अटॅच वॉशरूम वगैरे येते. इथं आरसा आहे, पाणी वगैरे. हे झाले. हा एक फर्स्ट रूम आहे इकडनं, आणि इकडनं आपण पुढे आलो ते दोघे इथे बसले. हा किचन आणि हा सेकंड रूम आहे. मस्त लाईट वगैरे पूर्ण लावू जरा आपण. लाईट ऑन कर. एवढीच आहे का असं काहीतरी. तर हा पूर्ण, याला पण इकडे अटॅच वॉशरूम आहे. वॉशरूम सर्वांना सेम. आणि एक आहे तो वरती, तसं आपण वरती जाऊ. इकडनं अजून इकडे पण वॉशरूम आहे, ही कॉमन वॉशरूम आहे. वरती सगळं वरती चांगलं आहे, जरा वरती दाखवलं. आणि हा वरून असं काही लोक. आणि ह्या भाऊ इकडे झोपलेला आहे आपलं. हॅलो बोलो. हा वरचा रूम आहे, हा थर्ड रूम आहे. इथे वॉशरूम नाही आहे. तिथून बाल्कनी, जिथे बसून आपण वरनं सगळ्याचा आनंद घेऊ शकतो. आणि तिथे तो आहे हायवे.
तर असं आहे, जास्त मोठा पण नाही पण एकदम चांगला आहे. त्यात पाहूया अजून ते तिघे जण यायचे बाकी आहेत. आम्ही सगळं आलं आहे. आता चेकिंग केलेले आहे आपण. उद्या 11 वाजता चेकआउट. त्याचं चांगलं वाटतंय आल्यासारखं. फायनली आपले भाऊ आले आहेत. तुमची ट्रेन सुटली तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? आता वाटलं करतो ते सगळे 2 मिनिटं थांबवली असती ट्रेन. अरे मी पुलावरती होतो यांनी गाडी सोडली खाली. तू 5 मिनिटं आधी निघायचं ना. हे भाऊ आहे बघा अजून दुसरे आपण भाऊ आहे. हे पुण्यावाले आहेत, प्रथमेश वर्धम. मी म्हटलं सर्वशाही गाडीमध्ये म्हटलं सर्व जाऊ दे, प्रवास चांगला झाला ना तुझा? प्रवास चांगला झाला. चांगला बस. जागा भेटली, झोपलो, झोप काढली. आपल्या माणसांना जागा पण दिली. हा मग ठीक आहे, मग चांग ठीक आहे. त्याला जाऊ दे बा. तुझा प्रवास कसा काय सांग जरा आम्हाला काही. थोडासा निराशा. तू पण लेट झाला. मी सांगतो ना, माझ्या समोरून ट्रेन गेली, जशी ती गेली ती ट्रेन समोर भेटला ना कंटेंट. हा कंटेंट बा. आणि आता मेन माणूस मॅरिड माणूस आहेत आमचे. तुमचा प्रवास कसा झाला? मस्त मस्त. कसा प्रवास म्हणतोय ना ट्रेनचा? हा आता दुसरा प्रवास कसला विचार? ते प्रवास नंतर विचारू, आधी ट्रेनचाच विचारतो. एकदम मस्त झाला. मस्त झालं. पाटणाची ट्रेन सुटली होती त्यामुळे पाठीत राहिलं. आणि आता हे सध्या आम्ही इथं मॅरिनेट करून ठेवलंय. संध्याकाळची सोय. इथं पनीर आहे, इथे चिकन बोनले आणि हा दुसरा आहे चिकन. तो करतो तसा कर ना स्टेप, जरा तुझी स्टेप वेगळीच आहेत. हा तर आता फायनली आपली सगळी मंडळी आलेली आहे. तर आता आम्ही 7 ते 7 कम्प्लीट झालेलो आहे. तर आपला ब्लॉग आजचा कंटिन्यू असाच राहील. आणि भरपूर लास्ट आम्ही आलेलो वैभवच्या लग्नाला, तेव्हा काही सगळे भेट नव्हती झाली अशी प्रॉपर. त्याच्या आधी मागच्या वर्षी आम्ही मागच्या नाही त्याच्या आधी 2024 23च्या एंडिंगला होतं वाटतं. नाही 24लाच मेमध्ये होतो. एप्रिल मे मध्ये. तर तो ब्लॉग आपल्या चॅनल होता, तो डिलीट झाला. पण ठीक आहे, काय विषय नाही. नवीन चॅनल आहे, नवीन ब्लॉग. तर चला आपण कंटिन्यू करू. आता थोडासा केलतो. त्याच्यानंतर आपला लंच आम्ही मागवले. लंच म्हणजे कसं येते की पॅकेज आहे त्यांचा, तो 600 रुपयामध्ये पूर्ण लंच भेटणार आहे 3 टाईमचा. तर तोच आम्ही सांगितलं आहे. तर चला परत हा परत उडी मार. वासू वसंती. तुला पाहिजे तू हे कसं करायला? हा तुला कोण पाहिजे? आला बरोबर आहे. सिद्धेश कॉमन. जा भाऊ पटकन जा. उभे आहेत काय असं आहे का? ही वेगळी स्टाईल आहे का काय? तू बोल पहिला. हा बोल नावाचं सांगा. आला हुशार पाहिजे की ढ पाहिजे? मला ढस दे. अरे बा काय यार, मला तू ठेवला ठेवली होती. कोणी घ्या संजय राऊत, कोणी घ्या राज ठाकरे. आता तू सांग. संजय राऊत, राज ठाकरे. हा मला राज ठाकरे वाटतो. राज ठाकरे. बाबा चला टीम झालेले. सिद्ध्या कॉमन ठेव. चला बघू आता काय मॅच होते ती. सिद्ध्या 90 आमच्या टीमचा नाव नाही होणार. लास्ट टाइम पण आहे अंडर 90. बघ तू के आहे सगळं कॅप्टन सगळ्यांचा. त्यांनी मऊ हाताचा चेंडू हातात घेतला आहे. पहिला बॉल आणि हा चौकार वाचलेला आहे, पण 2 रन. प्रथमेश वर्धम ते सध्या आता पुणेकर झालेले आहेत. 1 बॉल 13. अशा प्रकारे 1 बॉल 13. शॉट, एक चौकार, 2 बॉल 17 रन. शॉट अशाच प्रकारे थोडा वादग्रस्त क्षण. क्रिकेट आहे म्हणल्यावर थोडंफार वादग्रस्त होणार आहेत. वादावादात सिद्धेश यांनी त्यांची विकेट घेतलेली पण नाही ती. प्यार की राह में चल
व्हेरी शॉर्ट 3 बॉल 33 रन. शॉट आहे चौकार. पाच बॉल 47. अशा प्रकारे 3 रनांनी हाफ सेंचुरी जवळ. याच ओव्हरला ती सेंचुरी होऊन जाईल अशी आम्ही अटीतटीचा सामना. शॉट आणि चौकार. काय गॅप पाडलाय. 51 रन 3 ओव्हर. काय तू 3 ओव्हर 51. आय एम जस्ट गोइंग फॉर द ब्रेक ऑफ द ड्रिंक. उत्कृष्ट असे फलंदाज वरडॅम. एवढं बरोबर. तुम्हाला काय म्हणायचंय वरडॅम? ड्रिंक ब्रेक. सिद्धेश ओके आफ्टर ड्रिंक ब्रेक. तुला इथे का लागलं? पडलो ना एवढं क्रिकेट खेळला. Out. रन 1 बॉल 4. 3 बॉल 8. नाही 6 10. 3 बॉल 6 10. मस्त आहेस ना तू. आता मी डबल घातला मला बोलतो बोल. मी काय बोली लावलं उभा इथे साड्यांची. 3 बॉल 10. दुसरा बॉल 11. 3 बॉल 12. 12 5. 3 बॉल 10. 4 बॉल 14. 4 बॉल 14. प्रथमेश कोल. 5 बॉल 18. अरे यार काय पहिलं आउट आहे तिथे. अरे यार शॉट आहे सर्वेश. 7 बॉल 23 आहे का? म्हणजे तुला आम्ही अशा सोडली. आम्ही नाही. मी नाही असं सोडली बाबा. आहे तुझ्यावर विश्वास आहे. रोमिल ऐक एक्सक्यूज मी टार्गेट हे थांब. तू मनापासून खेळ. रन नाही झाले जिंकून झाले तुझ्या मनशांतीसाठी खेळ. काय मोटिवेशन नव्हतं. तरी पण तू मनशांतीसाठी खेळ. बॅटिंग म्हणून खेळ. खेळ का नाही? 7 बॉल 23 आहे. तू मारशील चौकार. ओ शॉट आहे. काय शॉट आहे या? बोल. 6 बॉल 23 आहेत. 6चे 6 चौकार मारायचे. शाबास. 1 4 आहे. रोमिल 5 बॉल 5 मारायचे. 5 बॉल 5 चौकार मारायचे. तुझ्याकडे क्षमता आहे. तू करू शकतोस बाबा. करू शकतो. पाय वर्दम यार. अशा पद्धतीने आम्ही पहिली मॅच हारलोय. आता लंच ब्रेक होणार आहे. बा 4 बॉल आहेत. तू खेळ. 4 बॉल आहेत. अरे खेळू काय? तर अशा पद्धतीने मागे स्विमिंग पूल आहे तर त्याचा आम्ही आस्वाद घेणार आहेत. तो आमचा आम्ही हरलाय आणि मागे स्विमिंग पूल बोलतो. अरे सांगतो त्याला हरलो ठीक आहे पण हरलो जरी आज आम्ही हा आमचा अंत नाही. येईल संध्याकाळची वेळ. अरे वा काय नशीब आहे त्यांचे. लागून येतात तरी बॉल. गाईज टेक युअर सेल्फ प्लीज. हा हवेत थोड्या वेळ. आता टाइम झालेला आहे आपल्याला पूलमध्ये जायचा आणि आपली मंडळी तयार आहे. 3 4 5 6 इकडे आपण डीजे ठेवला. तर आता आपण पाण्यात जाऊ आणि हो जाय. उडी मार उडी नको. अरे हा काय प्राणी आहे म्हणायचा. जो मैं अभी करके दिखाऊंगा ना सोचा नहीं होगा किसी ने. नहीं अब क्या हुआ कि अब तैयारी हो गई है और अब मजा आ गया. चला आता आपण पाणी थंड आहे भरपूर तर जाऊन बघू कसं काय. आणि दोस्ती
कैसा अद्भुत सा रिश्ता है ना यार। अगर कभी भगवान भी किसी के सामने आकर के बोले कि मांग तुझे क्या चाहिए, तो शायद मांग लेगा कोई पैसा, कोई शोहरत, कोई प्यार, कोई इज्जत, पर मैं मांगूंगा ये वाले दोस्त, बस यही वाले जो अभी मेरे साथ है हर जन्म। गरमागरम भजी। अरे भाऊ काय व्ह्यू आहे. गाडी घेऊन जाऊ चला. कॉफी येते. काय आता शेतात का रात्री जातील काम करायला बा? ते कधीतरी चुकून ते रोज तेवढं थंडीत काहीतरी खेळला ना ते त्यांनी कार्ड आणला इनो ते काय जॅकेट आज आहे माझ्याकडं. जॅकेट आहे मला. ही गोदडी घ्यायला लागेल जोडीला. हा तो आणला बघ ना सिद्ध. पण तू यंदा एवढा ह्या फेरीला एवढा हे नाही ऍक्टिव्ह नाही जेवढं मागच्या वेळेस होतास. काय करणार बाबा. बार्बेक्यू नेशन ते देईल ना त्याच्याकडे होतं तेल. आधी त्याला शेक लागला पाहिजे तसा. खालची मस्त भेटली जात. झालं नाही. पनीर आहे पण टेक्स्चर का भारी आलंय पनीरला. अरे कोळसा नाही बाहेर टेक्स्चर असंच येतोय. रोमिल नसेल झालं ते. अरे प्रश्न मी तुला काय बोललो की थोडसा वरती आहे ना बाबा, त्याच्यामुळे बाहेरून ते जळून नाही हा बोललाय ना वी आर वर्किंग ऑन इट. आता काय पुढच्या राऊंडला वर्किंग बोललाय तर ते जळून जाईल ते. ठीक आहे काय नसेल. काहीतरी विषय आमचा 2 किलो चिकन आहे आमची बोनलेस. आता वी आर वर्किंग ऑन इट. दुसरं काहीच नाही आमच्याकडे. ना कशी आपली चव हा माझी पकडून चटके वाटतात. चटके म्हणजे काय सीक त्याच्या तोंडातून सीक आहे ना रोमिल कसं असलं आपली इज्जत तुझ्या हातात आहे आता. कडक 1 नंबर ना. ए वैभव बघ आवडलं बाबा. इम्प्रोव्हायझेशन डन झालं. हा कसं आहे. आय एम स्टील वर्किंग ऑन इट. चांगलं आहे ना. तुम्ही पण हा जमते चला. आज नाही आठवलं का रोमिल? आज नाही. येळकोट. फायनली आपला जो हिलाचा टूर होता तो संपलेला आहे. आता आम्ही हायवेवर आलो याकडेचे. जी भेटेल ती 3 आपल्या मागे. वैभवला सोडला. वैभव डायरेक्ट गेलाय. त्याला कार भेटली ते आणि त्याच्याने गेला थोडा आहे. तर आम्ही पण तोच विचार करतो. तर फायनली आपण आता उतरतोय. बाय बाय काका. ऋतिक बाय बाय कर ना एकदा. बाय गाय. आमचा अशाच प्रकारे लालपरीमुळे सुखाचा प्रवास. काका खुश झाला. सक्सेसफुल झालेली आहे. आता पुढच्या वर्षी भेटणार आम्ही डायरेक्ट. सर्वप्रथम धन्यवाद आम्ही मानतो आमचे वर्धन भाऊ. जे या ट्रिपचे नियोजक होते सौजन्य तुम्हाला इथे आणलेलं आहे. शोरडॅम यांचे करून एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. यांचे मालिवली काय मारी कुठले बॉय मळवली बॉयच्या ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत. किती सिद्धेचा चेहरा उदास असला सुंदर तरी तो आलेला आहे बुक केलेलं आणि सुंदर नियोजन होतं. आणि ऋतिकचे पण आभार. त्याची जी आयडिया होती की हायवेने यायचं त्याच्यामुळे आम्ही 2च तासात आलो इथे. रिस्क होती पण रिस्क आहे तो रिस्क ते. आणि ते पण आपण लालपरीचा प्रवास केलाय. लाल पण खूप वर्षानंतर. तर भेटूया पुढच्या वर्षी. बाय बाय.